घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, राहुल गांधी आता पोहोचलेले आहेत, काय माहिती द्या? राहुल गांधी नुकतेच पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या समोर ठेवलेलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली ते देताना या ठिकाणी दिसत आहेत। राज्यभरातील मोठे नेते या ठिकाणी आहेत। आपण बघतोय नाना पटोले असतील, अमित देशमुख असतील, प्रणिती शिंदे हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि काही तरुणांना ते या ठिकाणी भेटत आहेत। आपण बघतोय नेमकं राहुल गांधी आता या ठिकाणी घरामध्ये जाऊन जे आहे कुटुंबाची भेट घेणार आहेत, त्यांची भावना जाणून घेणार आहेत। निश्चितपणे कुटुंबाची भेट घेतल्यानंतर ते परत या ठिकाणी येऊन लोकांना भेटतील आणि बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा त्यांना लहान मुलांनी या ठिकाणी भेट दिलेला आहे। आणि विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी निळा टी शर्ट घातलेला आहे आणि नाना पटोले असतील किंवा बरेच दिग्गज मराठा काँग्रेसचे नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि राहुल गांधी त्यांच्या घरात गेलेत। मीडियाला त्या ठिकाणी अलाउ केलेलं नाही, त्यामुळे मीडिया थोडा साईडला आहे। मात्र आतमध्ये काही मोजके नेते आणि आई आणि त्यांच्या भावाला जाऊन भेटतील आणि 5 मिनिटात ते बाहेर येऊन कदाचित मीडियाला सुद्धा बोलू शकतील। सिद्धार्थ, हे परभणीतलं कुठलं ठिकाण आहे जिथे सोमनाथ सूर्यवंशी यांचं घर आहे? त्यांच्या घरामध्ये कोण कोण आहे त्यांच्या पश्चात? आणि एकूणच आतापर्यंत कोणकोणत्या राजकीय नेत्यांनी इथे येऊन भेट दिली? यांचं घर इथं नाही, मात्र एक नातेवाईकांच्या घरी त्यांची आई आणि भाऊ या ठिकाणी थांबलेले आहेत। आणि आपल्याला नेते जर म्हटलं तर आपण अनेक दिग्गज नेते, महाराष्ट्रातील मोठे नेते जे आहेत या ठिकाणी येऊन गेलेले, शरद पवार असतील, अजित पवार असतील किंवा इतर विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही पक्षातील नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाशी जे आहे त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत। आता राहुल गांधी या प्रकरणामध्ये इथं आलेले ते या ठिकाणी भेट घेणार आहेत। निश्चितपणे देशाचं लक्ष या प्रकरणाकडे वेधण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न असावा आणि निश्चित राहुल गांधी या ठिकाणी आले म्हणजे या विषयाची चर्चा आता राष्ट्रीय पातळीवर सुद्धा होऊ शकते। मात्र दुसऱ्या बाजूने राहुल गांधी परभणीला आले, मात्र मस्साजोगची जी घटना आहे त्या घटनेकडे त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं किंवा त्या ठिकाणी जाणार नाहीत असे प्रश्न सुद्धा आम्ही काही काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना विचारले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की राहुल गांधींचं शेड्यूल फक्त एवढंच होतं। मात्र स्थानिक राज्याचे मोठे नेते आज सायंकाळी मस्साजोगला जाऊन मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार हे सुद्धा काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। बिलकुल, आणि तोच प्रश्न बाळासाहेब थोरातांना सुद्धा विचारला होता की राहुल गांधी परभणीत येत आहेत तर मग ते बीडला मस्साजोगला का जाणार नाहीत? असं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता राहुल गांधी यांचं शेड्यूल हे परभणीचंच आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते हे जाऊन मस्साजोगमध्ये जाऊन देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेतील। मात्र आता ज्या ठिकाणी राहुल गांधी आलेत तिथे काँग्रेसचे महाराष्ट्रातले सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेतच आणि आता राहुल गांधी बघूयात माध्यमांशी काय बोलतात। आधी सुरुवातीला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जिथे आहे तिथेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा हा फोटो ठेवलाय, तिथं जाऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। काही उपस्थितांना, गावकऱ्यांना ते भेटले आणि आता थेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले आहेत। तिथे मात्र मीडियाला परवानगी नाही, त्यामुळे आपण आतली दृश्य बघू शकत नाही आहोत। मात्र ज्यावेळेला राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेऊन बाहेर येतील तेव्हा ते माध्यमांशी काय बोलतात किंवा सूर्यवंशी कुटुंबियांनी त्यांना काय माहिती दिली, काय त्यांचं बोलणं झालं, या संदर्भात काय माहिती मिळते हे आपण थोड्या वेळात बघूच। मात्र महाराष्ट्रातले सगळे काँग्रेसचे नेते हे मघापासून परभणीमध्ये पोहोचलेत, राहुल गांधी हे देखील आता पोहोचलेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांच्या घरी त्यांची आई आणि त्यांचे कुटुंबीय आहेत आणि तिथे आता राहुल गांधी त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत। परभणीमध्ये नेमकं काय काय घडलं तर ज्यावेळी संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी ज्यांनी कोणी जाळपोळ दगडफेक केली त्यांना ताब्यात घेतलं होतं। या सगळ्या तरुणांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण देखील पोलिसांच्या ताब्यात होता। 14 तारखेला सोमनाथची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आणि तिथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला। 15 डिसेंबरला न्यायालयीन कोठडीमध्ये असं सांगितलं गेलंय आणि रुग्णालयामध्ये नेत असताना सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केलाय। मात्र हा दावा फेटाळून लावलाय सोमनाथच्या नातेवाईकांनी, कारण सोमनाथला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्यासारखं नव्हतीच परिस्थिती असं नातेवाईकांचं म्हणणं आहे।
न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माथे फिरूकडनं परभणीमध्ये संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर 2 दिवस आंबेडकर अनुयायांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि याच आंदोलनादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण देखील पोलिसांच्या ताब्यात असताना पोलीस कोठडीत असताना 15 तारखेला हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी पोलिसांनी दिली, मात्र त्यांचे कुटुंबीय हे मानायला तयार नाहीत। पोलिसांच्या मारहाणीमध्येच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा आरोप आहे सोमनाथच्या कुटुंबियांचा आणि हा मुद्दा आता विधानसभेत देखील गाजला होता आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू संदर्भात विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं आणि आता विरोधी पक्षातले काही राजकीय नेते मंडळी परभणीमध्ये येऊन सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन गेलेत, त्यांचं सांत्वन केलंय आणि आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील परभणीमध्ये आलेत। परभणीमधल्या या सगळ्या मागच्या आठवड्यामध्ये उसळलेल्या हिंसाचारादरम्यान सोमनाथ सूर्यवंशींचा जो काही मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी परभणीमध्ये आहेत। ते आता त्यांच्या कुटुंबियांशी आत्ताच्या क्षणाला बोलतायत आणि हे बोलणं झाल्यानंतर सूर्यवंशी कुटुंबियांची भेट झाल्यानंतर राहुल गांधी बघूयात माध्यमांशी काय बोलतात। सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील परभणीमध्ये येऊन सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन गेले होते। त्यानंतर राहुल गांधी आता पोहोचलेत परभणीमध्ये आणि ते सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी चर्चा करतायत, त्यांचं सांत्वन करण्यासाठी गेलेत। यानंतर ते माध्यमांशी काय बोलतात याकडे देखील आपलं लक्ष असेलच आपण अपडेट घेतोय। दुसरीकडे बीडमध्ये सुद्धा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षातले काही राजकीय नेते मंडळी आणि सत्ताधारी सुद्धा पोहोचतायत, तर दुसरीकडे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी गेल्या काही दिवसांपासून पोहोचतायत। मात्र दोन्हीकडे आम्हाला न्याय द्या अशी मागणी दोन्ही कुटुंबियांकडून केली जाते। राहुल गांधी त्यासाठी सध्या परभणीमध्ये आलेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी। ज्यावेळी ते इथे पोहोचले त्यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोसमोर श्रद्धांजली अर्पण केली। काँग्रेसचे सगळे महाराष्ट्रातले नेते हे सध्या उपस्थित आहेत परभणीमध्ये। काँग्रेसचे नेते राहुल गांधी परभणीमध्ये येत आहेत म्हटल्यावर हे दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला राहुल गांधी इथे पोहोचले होते आणि आता थोड्याच वेळात ते सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन आणि ही आता आतली दृश्य आपण बघतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांशी चर्चा करत असताना बोलत असतानाचं आपण बघितलं दृश्य। सुरुवातीला आधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोसमोर हात जोडून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतरची दृश्य आपण त्यांच्या घरातली बघत होतो जिथे सूर्यवंशी कुटुंबीय एकत्रित जमलेत आणि राहुल गांधी त्यांची भेट घेण्यासाठी गेलेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आम्ही तुम्हाला दाखवतोय। काँग्रेसचे काही नेते मंडळी आणि राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांच्या सोबत चर्चा करत असताना तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरातले हे राहुल गांधींची बोलतायत। राहुल गांधी त्यांचं सांत्वन करण्यासाठी दिल्लीतनं परभणीला आलेले आहेत आणि परभणीमध्ये सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यानंतर ते काही माध्यमांशी बोलतात का आपल्याला कळेल। मात्र ही आतमधली ही दृश्य आहेत घरामध्ये जिथे राहुल गांधी सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचलेत आणि तिथे सूर्यवंशी कुटुंब आहे हात जोडून यांना देखील विनंती करतायत की आम्हाला न्याय मिळावा, कारण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जो काही पोलिसांकडून दावा केला जातोय की हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झालाय, मात्र हे मानायला त्यांचे नातेवाईक तयार नाहीत। आमच्या मुलाचा मृत्यू हा पोलीस बळाचा वापर झाल्यामुळेच झालाय असा दावा सूर्यवंशीच्या आईनं सुद्धा केलाय। राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातले सगळेच काँग्रेसचे नेते आज परभणीमध्ये आहेत, कारण
जो काही हिंसाचार परभणीमध्ये घडला, जाळपोळ झाली, दगडफेक झाली, पोलिसांनी यामध्ये ज्यांना कुणाला ताब्यात घेतलेलं होतं त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण देखील होता, ज्यांचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांकडून सांगितलं जातंय हृदयविकाराचा झटका आलाय. अधिक माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे देखील सध्या परभणीत आहेत. सिद्धार्थ, सध्या चर्चा सुरू आहे. आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतो एक्सक्लुझिव्ह. राहुल गांधी आणि सूर्यवंशी कुटुंबीय. निश्चितपणे राहुल गांधी या ठिकाणी आले. त्यांची आई आणि त्यांचे भाऊ, नातेवाईक याच्याशी संवाद करताना आपल्याला दिसत आहेत. मात्र एकंदरीतच त्याचा नेमका काय संवाद झाला हे बाहेर आल्यानंतरच राहुल गांधी कदाचित मीडियांना बोलल्यानंतर ते आपल्याला कळेल. मात्र जे काही कारवाई पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल किंवा जी काही कारणं मृत्यूची दिली त्यावर कुटुंबीय समाधानी दिसत नाही. कारण त्यांनी आतापर्यंत अनेक गोष्टींचं खंडन केलेलं आहे की दंगलीमध्ये हा त्यांचा मयत मुलगा नव्हता किंवा त्यांनी कुठेही दगड मारलेला नाही, कुठं दंगल घडवली नाही, अशा पद्धतीचा काही पुरावे सुद्धा कुटुंबाकडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता पोलिसांनी जे काही कारण दिलेलं आहे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र दुसऱ्या बाजूने पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या शरीरावर मल्टिपल जखमा असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. त्यामुळं मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा या आरोपावर कुटुंबीय ठाम आहेत आणि एकंदरीतच या प्रकरणाचा आता तपास सुद्धा वेगाने सुरू झालेला आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणी कसल्याही पद्धतीची हायगाई केली जाणार नाही. आरोपींना पोलीस काही दोषी असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी सोडलं जाणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने जाहीर केलेली आहे. मात्र आधी पहिल्या दिवसापासूनच कुटुंबियांचं म्हणणं आहे की मयत जे आहेत ते पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेले आहेत. चुकीच्या पद्धतीनं अटक झालेली आहे, मारहाण झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप हा पहिल्या दिवसापासून कुटुंबीय करतायत. तो आज सुद्धा तेच आहे आणि त्याच विषयी कदाचित राहुल गांधी यांच्याशी चर्चा होत असावी. कारण राज्य सरकार कसल्याही पद्धतीचं आपलं ऐकत नाही असं याआधी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केलेला आहे. मात्र राज्य सरकार दुसऱ्या बाजूने दावा करतंय की आम्ही सगळ्या पद्धतीने कायदेशीर गोष्टी हाताळलेल्या आहेत, कसल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी चूक नाही झाली. फक्त पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं अटक झाली किंवा चुकीच्या पद्धतीनं फोर्स वापरला एवढा आरोप मात्र राज्य सरकारने